हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे डेली वेअर, ऑफिस आणि असे डेलिकेट गोल्ड ज्वेलरीज. तर मला रिसेंटली खूप मुलींचे कॉमेंट्स येत होते की गोल्ड ज्वेलरी हॉल कर, गोल्ड ज्वेलरी हॉल कर. तर जे मी लग्नामध्ये वगैरे वेअर केलेले, बट दॅट इज नॉट पॉसिबल राईट नाव. बट आय विल मेक शुअर की मी ते लवकरच ते सुद्धा करेन. आणि जर प्रोडक्ट्स म्हणजे ज्वेलरी नाही जमलं तर ॲटलीस्ट मी फोटोज सोबत तरी तो व्हिडिओ करेन. बट मी विचार केला की वाय नॉट दिस. माझ्याकडे काफी कलेक्शन आहे रिंग्सचं तरी ॲटलीस्ट, बिकॉज मला रिंग्स खूप आवडतात. सो या, स्टे ट्यून्ड अँड लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. तर सर्वात पहिले आपण इयरिंग सोबत बिगिन करूया, बिकॉज माझ्याकडे खूप कमी इयरिंग्स आहेत. तर पहिले मी जे डेली यूज करते, लिटरली जे सगळ्यांवरती सूट करतात, ते आहे हे हुप्स. हे मी ठाण्याचे एका लोकल ज्वेलर कडून घेतले होते, भवानी ज्वेलर्स आहे त्याच्याकडनं मी हे घेतले होते. आणि हे मी लिटरली सगळ्यावरती घालते. साईज पण एकदम प्रॉपर आहे आणि मला तर ग्राम्स वगैरे आठवत नाही, बट हे 22 कॅरेटच असणार, बिकॉज ह्याच्यात काय डायमंड्स वगैरे नाहीये. जेव्हा डायमंड्स असतात किंवा रोज गोल्ड असतं तेव्हा ते 18 कॅरेट ऑर बिलो असतं, बट हे 22 कॅरेट आहे. आणि हे लिटरली सगळ्यावरती जातं. वेस्टर्न घाला, ट्रेडिशनल घाला, ऑफिस वेअर घाला, सगळ्यावरती. सो हे माझे गो टू हुप्स आहेत. नेक्स्ट आहेत हे टॉप्स, जे अगेन सगळ्यावरती सूट करतात. व्हेरी क्यूट. थांबा, हे मी घेतले होते ब्लू स्टोन. सो मला ब्लू स्टोनचे ना ज्वेलरीज खूप आवडतात, बट त्याचे मेकिंग चार्जेस भरपूर असतात. बट माझ्याकडे एक ना ब्लू स्टोनची रिंग होती. तर त्यांच्याकडे ना असं कॉन्सेप्ट असतं की वेन यू सेल एनी गोल्ड, मग ते 18 कॅरेट असू दे, 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट, बट विदाउट डायमंड, जे प्लेन गोल्ड असतं, तर ते त्याच्यावरती तुम्हाला, समज तुम्ही 18 कॅरेटचं गोल्ड त्यांना दिलं तर ते तुम्हाला रिटर्नमध्ये 20 कॅरेट और 22 कॅरेटचे प्राइस देतात. बट हे सगळं स्कॅम असतं, बिकॉज त्यांचे मेकिंग चार्जेस खूप जास्त हाय आहेत. म्हणजे जर गोल्ड तिकडे 6000चं गोल्ड असेल तर 4000 तर मेकिंग चार्जेस असतं. बट हे मला आवडलेले आणि ह्याच्यावरती एवढं मेकिंग चार्जेस नव्हतं, बिकॉज यात काहीच नाही असं. तर मग मी हे घेतले. हार्ट शेपचे आहे, टॉप्स आहेत, छान आहेत. ज्याची लिंक आहे ब्लू स्टोनची माझ्याकडे लिंक्स आहेत. हे ऑनलाईन पण स्टोर आहे, ऑफलाईन पण आहे. तर आपण ऑफलाईन स्टोअरमधून बाय केलं तर ऑनलाईन पण आपल्याला बिल वगैरे येतं त्यांच्या ॲपवरती. त्याच्यानंतर झुमके, जे मी लग्नासाठी घेतले होते, बट हे मी लग्नात घातले नव्हते, बिकॉज आय वॉज शुअर की मला इमिटेशन ज्वेलरीजच घालायचं आहे. मी लग्नामध्ये हँडल नाही करू शकत एवढे गोल्ड ज्वेलरीज वगैरे. सो हे मला डेलिकेटेड झुमके घ्यायचे होते. हे कल्याण ज्वेलर्स कडनं आहेत. तर माझे मोस्टली सगळे ज्वेलरी कल्याण ज्वेलर्सच असतात, बिकॉज तिकडे ना माझं ती स्कीम चालू होती. पर मंथला 7000 8000 मी असं पे करत होती. सो इयर एंडला आय कुड बाय. आता ती स्कीम नाहीये, ती मी पर्टिक्युलरली माझ्या लग्नासाठी केलेली, सो दॅट लग्नामध्ये बर्डन नको यायला गोल्ड ज्वेलरीजचं. तर मी त्या पैशांमधनं थोडं थोडं करून असे ज्वेलरीज घेतले. आणि मी हे घेतले बिकॉज हे कुर्तीवर वगैरे खूप छान वाटतात. आणि काय बोलतात त्याला, ट्रेडिशनल पण वाटतात, बट जास्त हेवी आणि गोल्ड असं पण जास्त गोल्ड घालत नाही, तर असं एकदम गॉडी नाही वाटत. एकदम क्यूट असे झुमके आहेत. सी, माझ्या फेससाठी आणि जे आउटफिट्स मी घालते, कुर्ती किंवा असं साधी साडी वगैरे, त्यावरती हे खूप सिम्पल आणि एलिगंट वाटतात. तर हे होते माझे रिंग्स. त्याच्यानंतर वळूया आपण ब्रेसलेट माझ्याकडे एकच आहे, जे मी ऑफिससाठीच घेतलं होतं. मला हातात असं जस्ट मला मन आलेलं की ब्रेसलेट घेऊया. आणि मला जे असे पातळवाले ब्रेसलेट्स असतात ना, ते मला नाही जमत, बिकॉज मी आधी ट्रेननी ट्रॅव्हल करायची. सो तर भीती असते की कुठे अडकलं आणि निघालं वगैरे, तर म्हणून मी जरा मजबूतवालं घेतलं. सो हे पण भवानी ज्वेलर्स कडनं आहे. नॉर्मल बेसिकचं ब्रेसलेट आहे, काही त्याच्यामध्ये जास्त डायमंड वगैरे काही नाही. हे हातामध्ये खूप एलिगंट वाटतं. लुक छान आहे. सो हे एक एलिगंट ब्रेसलेट मला खूप आवडतं. ब्रेसलेट एकच होतं, ह्याच्यासोबत आता चेन्स, गळ्यातले चेन्स मी तुम्हाला दाखवते. माझी सर्वात फेवरेट आहे, ऍक्च्युली सगळेच फेवरेट आहेत माझे. तर ही एक आहे जी अगेन कल्याण ज्वेलर्स कडनं आहे. तर ही अशी आहे. हे जे ब्रेसलेट सोबतच मी ब्रेसलेटला मॅचिंग मी घेतली होती. तर हे जेव्हा ना असं सिंगल वेअर करायला खूप जास्त प्रिटी वाटतं. मी इथे कुठेतरी फोटो पॉपअप करेन. मी हे घालते, कुर्ती वगैरे घातलं, साडी घातली आणि नेकलेस घालायची नसेल हेवी इयरिंग्स सोबत, तर मग मी फक्त हे घालते. खूप प्रिटी वाटतं. अगेन दिस इज 22 कॅरेट.
आणि मी तुम्हाला घालून पण, सो सी हे असं काहीतरी दिसतं. खूप एलिगंट आणि खूप प्रिटी दिसतं. एक तुमचं फॅशन पण होऊन जाते आणि इन्व्हेस्टमेंट पण होऊन जातं. सो अशी ही चेन आहे, मलाही खूप आवडते. इट्स व्हेरी प्रिटी चेन. जवळ. सो ह्यानंतर आहे ब्लू स्टोनची चेन, ज्याच्यामध्ये डायमंड्स आहेत, रिअल डायमंड्स आहेत हे. आणि ह्याच्यासाठी मला लिटरली ट्रेनमध्ये पण कॉम्प्लिमेंट्स यायचे आणि विचारायचे की अरे तू कुठून घेतली. सो ब्लू स्टोनचे जे पण ज्वेलरीज आहेत ना, ब्लू स्टोन अँड मिस्कारो, ते मी पिन डाऊन करेन. कल्याण ज्वेलर्सचं ऑनलाईन असं कलेक्शन नसतं, सो ते मी सगळं ऑफलाईनच घेतलंय. ही बघा, ही 18 कॅरेट आहे रोज गोल्ड. आय फील की माझ्या बॉडी टोन वरती रोज गोल्ड कलर जास्त सूट करतो. सो ही अशी आहे आणि ही इतकी प्रिटी दिसते. ही अशी काहीतरी दिसते. मी आता मागे लावलेला नाहीये, व्हेरी बॅड अँगल. खूप प्रिटी आहे, खूप नाजूक आहे, बट 18 कॅरेट आहे म्हणून नाजूक सोबत ही तेवढी मजबूत पण आहे. सो सी एकदम एलिगंट अशी ही लुक देतं. सो नेक्स्ट इज माय मोस्ट फेवरेट, जी मला माझ्या हस्बंडने गिफ्ट केली आहे. तर हे गोल्ड प्लस रोडियम आहे. तर हे अगेन जेव्हा मी पार्टीवेअर साडी वगैरे घालते किंवा मग असे ड्रेसेस ज्याच्यावरती काय काय आपले ट्रेडिशनल ड्रेसेस असतात ज्याच्यावरती आपल्याला कळत नाही की आपण नेकलेस काय घालायचा, सो तेव्हा दिस इज द सेवियर. हे असं रोडियम आहे, ह्याला रोडियम फिनिश बोलतात. सो इट्स अ गोल्ड बट त्याच्यावरती ती डिझाईनला रोडियम बोलतात. सो हे सिल्वर नाहीये किंवा हे काही नाहीये. आणि हे असं जास्त सिल्वर नाही दिसत, कसं सांगू मी तुम्हाला, एकदम सटल दिसतं. सो सी हे असं येतं. ही 22 कॅरेटच आहे, रोज गोल्ड नाहीये, हे प्रॉपर गोल्ड आहे. आणि ही अशी शाईन करते. सो ह्याला त्या शाईनला रोडियम बोलतात. मी सगळ्यांनाच फेवरेट बोलते. ओके, आता नेक्स्ट रिंग्स आहेत जे माझे फेवरेट आहेत. हे रिंग्स असे आहेत जे मी ठेवते. ह्याच्या व्यतिरिक्त आय डोंट थिंक माझ्याकडे अजून काय रिंग आहे. हां, एवढेच रिंग्स आहेत माझ्याकडे. तर फर्स्ट आपण जाऊया जे मला गिफ्ट मिळालंय लग्नामध्ये माझ्या वहिनीकडनं. सो ही आहे ती. सो हे रिंग कलेक्शन आता मी तुम्हाला सगळं दाखवते. तर मी जास्त काही बोलत नाही, बिकॉज ह्याच्याबद्दल कायच बोलणार, हे गिफ्ट आहे, मला यातलं काही माहिती नाही. सो ही एक रिंग आहे. त्याच्यानंतर ट्रेडिशनल साठी मला एक एलिगंट अशी रिंग हवी होती. तर ही गोल्ड आहे बट डायमंड्स, अमेरिकन डायमंड्स आहेत. आणि मला स्पायरल हवी होती आणि ही मला एवढी आवडते विचारू नका. सो ह्याच्यामध्ये ना सर्व आधी माझ्याकडे अशी सेम रिंग होती लग्नाच्या आधी. त्याच्यामध्ये मध्ये हिरवा डायमंड होता, बट ती ना सारखे डायमंड्स पडत होते. त्याचं काहीतरी विचित्र हे होतं म्हणून मी ती दिली आणि त्याच्या बदली मी हे इयरिंग्स घेतले होते. बट देन मला अशी हवी होती, सो मी परत बनवली. पण या टाइमला मी छोटे डायमंड्स ठेवले म्हणजे ते सारखे पडणार नाही. तर ही अशी स्पायरल आहे. दिस इज आय डोंट नो, दिस शुड बी 22 or 18, मला आयडिया नाही आता. सो असं छान रिंग आहे. ही टाईट पण होते, लूज पण होते. मिडल फिंगरवरती खूप प्रिटी वाटते आणि साडीवरती तर विचारू नका. म्हणजे ही घातली ना आणि जस्ट ब्रेसलेट घातलं तर यू आर गुड टू गो. सो खूप प्रिटी दिसते. ही माझी खूप फेवरेट आहे. त्यानंतर येते ही ज्याच्यामध्ये म्हणजे लो क्वालिटीचे डायमंड्स आहेत, रिअल डायमंड्स आहेत बट लो क्वालिटीचे, जे कमी शाईनचे असतात. बट रुबी इज रिअल. तर ही रुबीवाली रिंग होती. अशी ही आहे. ही पण ट्रेडिशनल साठीच मी घेतली होती. ही मी नाही घेतली बाय द वे. ही अगेन यश. सो गोल्ड आहे, रोज गोल्ड नाही आहे, बट दिस लुक्स नाईस ह्याच्यावरती ट्रेडिशनल आउटफिट्सवरती. त्याच्यानंतर येते माझी फर्स्ट डायमंड रिंग, जी माझ्या फर्स्ट कंपनीमध्ये सॅलरीमधून मी घेतलेली. ती आहे ही वाली कल्याण ज्वेलर्समधून. अगेन रोज गोल्ड. कशी दाखवू कळत नाहीये. हा एकदम प्रिटी अशी छोटीशी एलिगंट अशी रोज गोल्ड रिंग आहे, जी आता एकदम झिजत चालली. याची शेप पण बिघडलाय. मी ही डेली यूज करते, डेली घालते. मी अजून कधी याला काढलेलं नाहीये. सो ही अशी दिसते हातात. त्यानंतर मी मानसी माऊ, तुम्ही ओळखतच असाल ऑब्व्हियसली, तिच्या हातात मी एक पर्पल रिंग बघितलेली आणि ती मला एवढी आवडली की मी ती बाय करायचीच होती मला. सो मी
केली, 2 वर्ष आधीच मी ही बाय केली. तर हा जो खडा आहे ना, दिस इज नॉट रिअल, बट हे जे डायमंड्स आहेत ते रिअल आहेत. अँड दिस इज 18 कॅरेट. तर अँड रोज गोल्ड. तर ही अशी आहे. ही कधीच, हा डायमंड जरी नकली असला ना तरी हा कधीच डल नाही झालाय. पूर्ण टाइम हा असाच ग्लो करत असतो. आणि मी तुम्हाला सांगेन पण एंडला या व्हिडिओमध्ये की मी माझे गोल्ड ज्वेलरीज कसे क्लीन करते. सो ही अशी रिंग आहे. ही खूप प्रिटी आहे. मिस्कारोची आहे. ही जास्त एक्सपेन्सिव्ह नव्हती. 19,000 का 20,000च्या अराउंड होती. अँड मला डिस्काउंट पण तेव्हा मिळालेलं. सो मिस्कारोचं इंस्टाग्राम स्टोर आहे, ऑनलाईन स्टोर आहे, प्लस त्यांचं अंधेरी साईडला स्टोर आहे. सो मी ही स्टोअरमध्ये जाऊन घेतली होती. सो ही अशी रिंग आहे. ही मला खूप आवडते. लाईक खूप हाताला एक असं बोलतो ना कलर देते. तर माझी एंगेजमेंट रिंग तुम्हाला आता दाखवते, जी यशने दिली आहे. ही पण डायमंडची आहे, पण ही मी घालत नाही. मी त्याच्या बदली ही घालते बिकॉज ह्याला कलर आहे. आणि ही खूप अशी ब्लँड वाटते. असं काय कलर नाही. म्हणजे मला आता ही बघायची सवय झाली आहे ना, तर मी ही कधीतरीच घालते. सो ही अशी आहे. अगेन रोज गोल्ड. नाही, ही गोल्ड आहे. येस, ही रोज गोल्ड नाही आहे, ही गोल्ड आहे. आणि अशी आहे. त्यानंतर मी माझी फर्स्ट सॉलिटायर रिंग घेतली होती जेव्हा माझा पगार वाढलेला. ऑब्व्हियसली माझ्या फर्स्ट सॅलरीमध्ये मी नाही घेऊ शकत. तर ही गोल्ड आहे. दिस इज नॉट रोज गोल्ड. तर ही अशी आहे. दिस इज व्हेरी नॉर्मल. असं काही त्याला बाजूबाजूला डायमंड्स वगैरे नाही आहेत. बट ही आता मला लूज होते. सो मला मिडल फिंगरमध्ये घालावी लागते. आणि मला खूप टाईमपासून अशी हवी होती. तर येस, सो ही आहे ती रिंग. ही मी आता डेली नाही घालत बिकॉज या रिंगच्या पुढे सुद्धा मी ही घालते. मला ही एवढी आवडते आणि आय एम ऑब्सेस्ड. सो ही पण मला खूप आवडते. आणि ही थोडी अशी हे आहे, लाईक माझी जर तुम्ही बाकीचे रिंग्स बघाल तर एकदम पातळ वगैरे आहे, त्याच्या बदले ही खूप जाड अशी आहे. सो ही डेली घालायला काही हरकत नाही, एकदम मजबूत आहे, बट मी नाही घालत. त्याच्यानंतर या सगळ्यानंतर मला असं विचार झाला की अरे सगळ्यामध्ये काही ना काहीतरी डिझाईन आहे, डायमंड आहे. माझ्याकडे एक असं प्रॉपर बँड नाही आहे. तर मला बँड घ्यायचा होता आणि मला हवा तसा बँड मिळत नव्हता. मला वळं नको हवं होतं. वळं म्हणजे जस्ट नॉर्मल गोल. मला काहीतरी स्लाइट डिझाईन हवी होती आणि मला फायनली ते मिळालं. हे लोकल ज्वेलर्सकडनंच आहे. तर ही आहे तो बँड. दिस इज 22 कॅरेट. टेक्स्चर आहे, असं लाईन 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 आहे आणि टेक्स्चर आहे. सो असा हा बँड आहे. अँड तर येस, दॅट वॉज ऑल. हे माझे असे डेलिकेट आणि ऑफिस वेअर, डेली वेअर तुम्ही म्हणाल ते वाले ज्वेलरीज होते. या सगळ्यांमधनं जर फेवरेट बोलायला गेलं तर एकच आहे ज्याला मी खूप पादळते, विच इज दिस रिंग. ही खूप खूप आवडते मला. आणि नेकलेस सांगायला गेलं तर ही आहे जी मला खूप आवडते. सो या, दॅट वॉज ऑल. हे होते माझे असे डेली आणि ऑफिस वेअर ज्वेलरी कलेक्शन गोल्डचे. आय डोंट नो इफ लोक असे गोल्ड ज्वेलरीचे हॉल वगैरे करतात की नाही, बट आय वॉज लाईक की ओके माझ्याकडे आहे आणि आपल्याला विचार पडतो की एलिगंट डिझाईन कशी घ्यायची गोल्डमध्ये. तर मे बी दिस कुड हेल्प यू. आणि येस, दिस इज माय नेक्स्ट फेवरेट ट्रेडिशनलसाठी. तर हे सगळं होतं. ह्याच्यानंतर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू.